नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णरावजी मराठीमध्ये. आणि काल एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला ज्याचं नाव आहे बाई ग. या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिका स्वप्नील जोशी बघायला मिळतात आणि त्यांच्यासोबत बघायला मिळतात 6 ॲक्ट्रेस. आणि याचं कारणसुद्धा आहे ते म्हणजे या चित्रपटाची स्टोरी. आता या चित्रपटाची स्टोरी जी आहे ती ट्रेलरमध्ये आपल्याला कळाली आहे की स्वप्नील जोशी जे कॅरेक्टर आहे त्याचं लग्न झालं असतं प्रार्थना भैरेसोबत, पण त्याला जे पत्नीचं सुख आहे ते मिळत नाही आणि त्याचा नेहमी त्याच्या वाईफशी झगडा वगैरे होत राहतो आणि या गोष्टीपासून तो खूप कंटाळलेला असतो. तर एक दिवस देव येतात आणि त्याला म्हणतात की तू तुझ्या मागच्या जन्मी तुझ्या जेवढ्या पत्न्या होत्या त्यांना तू खूप त्रास दिला आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण नाही केलेल्या आहे, म्हणून तुझ्यासोबत हे घडतं आहे. आता तुला याचं समाधान हवं असेल, तुझ्या त्या मागच्या जन्मातल्या जेवढ्याही पत्न्या होत्या त्यांना शोध आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कर. आणि ही स्टोरी ऐकून ना मला आपले जे जुने चित्रपट होते म्हणजे 2004-05च्या जवळपास येणारे त्या चित्रपटांची आठवण आली. कारण की त्या चित्रपटांमध्ये सुद्धा असा सेम कॉन्सेप्ट यूज व्हायचा. म्हणजे जे गोष्टी रिअल लाईफमध्ये घडणं एकदम इम्पॉसिबल आहे त्या गोष्टी व्हायच्या आणि ते पण एकदम रॉ लेवलवर. उदाहरणार्थ अगं बाई अरेच्या ज्यामध्ये आपल्या मेन कॅरेक्टरला बायांच्या मनातला आवाज यायचा. त्यानंतर चष्मे बहादूर ज्यामध्ये एक चष्मा होता, त्या चष्म्याने ज्या पहिल्या व्यक्तीला तू बघितलं त्यासारखाच तू वागायला लागशील. अशा ज्या गोष्टी होत्या तर त्यावेळेस आपल्याला बघायला मिळत होता आणि ते बघून आपण खूप एन्जॉयसुद्धा केलेले आहेत. खूप फनी चित्रपट होते ते आणि त्याच काहीचा कॉन्सेप्ट आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळत आहे आणि जो की आपल्याला थोडा क्रिंज वाटायला लागत आहे. त्यावरून तुम्ही कळू शकता की पहिलेसारखे चित्रपट आता बनणं तर अशक्य आहे. कारण की त्यावेळेस आपण लहान होतो, आता आपण मोठं झालेलो आहो आणि आपण त्या चित्रपटांना नाही तर आपण त्या वयाला मिस करतो जेव्हा आपण लहान होतो. त्यामुळे जर त्यासारखे चित्रपट आता एक्सपेक्ट केलं तर ते बाई ग या चित्रपटासारखेच निघणार आहे. कारण की बहुतेक लोकांना हा नॉन लॉजिकल चित्रपट वाटतो आहे, ज्यामध्ये काही लॉजिकची गरज नाही आहे. तुमचं डोकं घरी ठेवून तुम्हाला चित्रपट बघायला लागेल. डेफिनेटली असंच वाटतं सर्वांना ट्रेलर बघून अँड मलासुद्धा. पण मला असं वाटतं की हेच कारण असेल ज्यामुळे हा चित्रपट चालूसुद्धा शकतो. कारण की एक असा चित्रपट ज्यामध्ये तुम्हाला डोकंच लावायची गरज नाही, नुसतं जाऊन बसायचं आहे, कॉमेडी बघायची आहे, हसायचं आहे आणि घरी वापस यायचं आहे. तर असे जे चित्रपट असतात ना ते कधी कधी खूप जास्त चालूनसुद्धा जातात. पण मला एक शंका आहे कारण की हा चित्रपट लंडनमध्ये शूट झालेला आहे. तर लंडन कर्स नावाची गोष्ट आहे. कारण की जेवढे चित्रपट मराठीतले लंडनमध्ये शूट झालेले आहेत त्यापैकी बरेचसे चित्रपट एकदम फ्लॉप झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा जर चित्रपट महाराष्ट्रामध्ये शूट झालेला असतात तर मी गॅरंटीड म्हणू शकलो असतो की हा चित्रपट आरामात चालू शकतो. पण हा की लंडनमध्ये शूट झालेला आहे, सो मी या बाबतीत जास्त काही बोलू शकणार नाही. आणि डेफिनेटली ट्रेलर ठीकठाक ट्रेलर होता, मला काही इतकं खास वाटला नाही. ऑब्व्हियसली कॉमेडी चित्रपट आहे, थोडीफार चांगली कॉमेडी बघायला मिळाली ट्रेलरमध्ये. पण सर्व काही आता ऑडियन्सच्या हातात आहे. चित्रपट येतो आहे 12 जुलैला. तर बघूया आता हा चित्रपट हिट होतो की नाही. तुम्हाला ट्रेलर बघून कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.